हां. सुरुवातीपासून दिसतंय? स्मार्ट इन्व्हेस्टिंग फ्रॉम लॉसेस टू डिसिप्लिन. It's a recording session. Okay. Always remember, if you have any questions, you can ask me after 10 minutes. I will go through the slides one by one. This is a smart investing from losses to discipline, or those who have completely new. So today's agenda of this meeting is tip-based trading risk. Tip-based trading risk means those who created the Telegram group. टेलिग्राम ग्रुपवर जे हे करतात मोस्टली, हा जो स्कॅम आहे तो इंदोरहून चालतो. इंदोर मध्य प्रदेश मधून तिथून हा स्कॅम चालतो आणि लोकांना माहिती झाल्यानंतर ते बेंगलोरहून पण चालवायला लागले. तर टीबीएस ट्रेडिंग रिस्क फार मोठा स्कॅम आहे. तर टीपला बळी पडायचं नाही. आणि काहीच माहीत नसताना बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये जाऊन लॉसेस करणे हे दुसरं मेजर मिस्टेक. नॉन व्हॅल्यू स्टॉक्स, काही जण काय करतात, कमी ₹5,000 ₹10,000 म्हणून त्याच्यामध्ये कमी किमतीचे शेअर घेतात. त्यामुळे काय होतं, किमतीचे शेअर घेतल्यामुळे ते वाढत नाहीत आणि लॉसेस होतात. तर आपल्याला गरज कशाच्या, तर बिल्डिंग नॉलेज बिल्डिंग करायचं आहे. त्यानंतर सेफर स्ट्रॅटेजीज, वेगवेगळे स्ट्रॅटेजी आहेत. त्याच्यामध्ये टूल्स आहेत, रिसोर्सेस आहेत आणि केस स्टडी आणि क्वेश्चन अँड आन्सर, हे आपला आहे एजेंडा. अंडरस्टँडिंग टी बेस्ड ट्रेडिंग. आता याच्यामध्ये काय, तर ट्रेडिंग बेस्ड ऑन ॲडवाइस फ्रॉम टीव्ही मध्ये आपण न्यूज ऐकतो, डोनाल्ड ट्रम्प धमकी दिला, इराणवर बॉम्ब टाकणार, आपण इकडे पुट ऑप्शन बाय करतो. ते सगळे इन्सायडर ट्रेडिंग चाललेली असते. सोशल मीडिया म्हणजे युट्यूब आहे, इतर फ्रेंड्स, मित्र वगैरे सांगतील. त्याच्यानंतर ऑफन लॅक्स रिसर्च ऑर अनालिसिस, म्हणजे आपलं रिसर्च आणि अनालिसिस कमी पडतं. ड्रिव्हन बाय हाय पॉवर र्युमर्स, नॉट फंडामेंटल गोष्टीवर आधारित नाही, फक्त अफवा आणि इतर गोष्टीवर हे आहे. तर बेसिक शेअर्स म्हणजे काय, एखाद्या कंपनीचा वाटा, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. इक्विटी आहे, फ्युचर ऑप्शन आहे. इक्विटीमध्ये आपण काय करतो, की इक्विटीमध्ये आपण कंपनीचे भागीदार, 10,000 घेतलं तर 10,000चे आपण मालक झालो. पण त्यामध्ये तुम्हाला लाँग टर्म करता येतं, शॉर्ट टर्म करता येतं, स्विंग ट्रेड घेता येतं. हे एक त्याचं बेनिफिट आहे. पण मोस्टली काय होतं, याच्यामध्ये गॅम्बलिंग खेळण्यासारखं स्टेक पण आहे, फ्युचर आणि ऑप्शन. पण ते फ्युचर ऑप्शनला आपण जायचं नाही तिकडे. कारण नॉलेज घेतली की ते इम्प्लिमेंट करायला बघतं माणूस आणि त्याच्यामध्ये लॉस होतोच आपल्याला. तर मेजर असं आहे आपल्याकडे, की आपण आपल्याकडे प्रॉफिटच आहे. आपण प्रॉफिटच शिकू शकतो. कारण मी जेवढं सांगितलं, जर तेवढं केलं तर आपल्याला प्रॉफिट मिळण्यावाचून कोणीच रोखू शकणार नाही. आता ते कसं सांगतो पुढे. रिस्क रिस्क ऑफ टिप बेस्ड ट्रेडिंग. नो रिसर्च और अंडरस्टँडिंग ऑफ द कंपनी. कंपनीचं माहीत नसताना शेअर्स घेणे आणि कंपनी उठून गेले किंवा पंप आणि डंप, हर्षद मेहताच्या काळात झालं किंवा याच्यामध्ये झालं. सत्यम सत्यम कॉम्प्युटर भारतातली 4 नंबरची सॉफ्टवेअर कंपनी होती. पण त्याचे बॅलन्स शीट ते फुगून दाखवले आणि पंप आणि डंप करून टाकले ते. म्हणजे फुगवटा दाखवला आणि कंपनी बुडाली. अशा कंपनीचे शेअर घेणे किंवा हाय चान्सेस ऑफ लॉसेस. इमोशनल आणि इम्पल्सिव्ह डिसिजन, यामध्ये पैसा जातो. मल्टिपल ट्रेड्स विदाउट अ क्लिअर प्लॅन नसताना मल्टिपल ट्रेड्स घेणं किंवा रिव्हेंज ट्रेडिंग करणं. लॉस झाला आज 3,000चा, मग 3,000 रिकव्हर करतो म्हणण्यामध्ये मल्टिपल ट्रेड घेऊन ब्रोकरेज जास्त करणं आणि इतर गोष्टी करणं, ह्या गोष्टीमुळे लॉसेस होतात. तर बँक निफ्टी ऑप्शन्स बेसिक्स. Options are financial derivatives giving the right, not obligation, to buy and sell. Bank Nifty options are based on Nifty Bank Index, used for hedging or speculations. हे सगळं बँक निफ्टी वगैरे स्पेक्युलेशनसाठी आहे, हेजिंग इन्स्ट्रुमेंट आहे. पण हेजिंग म्हणतात, पण हेजिंगमध्ये लॉसेस होतो. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही. फक्त एक बेसिक माहिती असावी म्हणून हे स्लाइडमध्ये ऍड केलेलं आहे. कॉमन रिझन फॉर बँक निफ्टी लॉसेस.
High volatility in Bank Nifty. Everyone knows that Bank Nifty is a very high volatile because banks are depend on repo rate, reverse repo rate, any banking news, any even Fed rate also. Lack of clear trading strategy, over leveraging positions, emotional decision making. That is why losses happens in the Bank Nifty. So we don't want to trade in the Bank Nifty. So non-value stocks. आता आपल्याला we have to trade in the stocks. Stocks is nothing but equity. But most of the people, what they does, I also done the same mistake when in 2005 I have taken the shares of UCO Bank. कारण माझ्याकडे पैसे कमी होते आणि युको बँकेचं घेतलं. 2-3 वर्ष तसंच राहिले ते. काही इन्व्हेस्टर तसंच करतात, कमी किमतीचे शेअर्स घेतात किंवा पैसे जरी असले तर त्यांना वाटतं की 2,000 क्वांटिटी आली, 50 पैशाची जर मुव्हमेंट झाली तर ₹1,000 प्रॉफिट मिळतो म्हणून कमी व्हॅल्यूचे स्टॉक्स येतात. त्यामुळे काय होतं, स्टॉक्स विथ पुअर फंडामेंटल और स्पेक्युलेटिव्ह नेचर often lack consistent earnings or clear business models bought due to hype, tips, or short-term trends. It makes losses. रिस्क ऑफ नॉन व्हॅल्यू स्टॉक्स. त्याच्यामध्ये काय असतं, हाय व्हॉलॅटिलिटी असते. व्हॉलॅटिलिटी म्हणजे एकदम जर ₹50 स्टॉक असेल तर 17-80 ला जातो किंवा 10-20 रुपयाला येतो. अनप्रिडिक्टेबल प्राइस स्विंग्स, वीक फायनान्शियल हेल्थ अँड पुअर मॅनेजमेंट असलं तरी कंपनी ढासळते. पोटेन्शियल फॉर सिग्निफिकंट कॅपिटल लॉस. त्यामुळे कॅपिटल लॉस होतो. What we are doing here, we are doing building a real knowledge, learn stock market basics, stocks, indices. What is indices? Nifty, Bank Nifty, Fin Nifty, Sensex. तर इंडायसेस निफ्टीमध्ये काय आहे? निफ्टी 50 मध्ये टॉपचे 50 कंपनी आहेत. टॉप 50 कंपनी विच इन्क्लूड्स इन द इंडेक्स अँड विच इंडिकेट्स द मोमेंट ऑफ कंपनी, मोमेंट ऑफ इंडेक्स. अंडरस्टँड कंपनी फंडामेंटल्स, अर्निंग्स, डेप्थ, ग्रोथ. कंपनीचं फंडामेंटल काय आहे? कंपनी काय करते, काय प्रोडक्ट करते, कंपनीची ग्रोथ कशी आहे, अर्निंग कशी आहे, कर्ज किती आहे कंपनीवर, त्या गोष्टी. यूज ट्रस्टेड लर्निंग रिसोर्सेस लाईक बुक्स, कोर्सेस, ॲप्स. कारण आजकाल यूट्यूबवर इकडे तिकडे भरपूर माहिती झालेली आहे. अनट्रस्टेड सोर्स भरपूर झालेले आहेत, त्यामुळे लॉस सुद्धा होऊ शकतो. Safer investment strategies, long term investing in quality companies, systematic investment plan, SIPs, diversify across sectors, focus on consistent performance, blue chip stocks. That is the safer investment. Risk management is very, very important. Without this, we can't move ahead. A proper position sizing. Once we buy the stocks, we cannot keep as long as, like, Satyam is one of the Satyam Computer is one of the example. Lehman Brothers one of the example. Even there are a lot of examples. Yes Bank recently. कारण येस बँक 250-260चं शेअर खाली घसरलंय, 20-25 रुपयाला आलं तसं. So proper position sizing is most important. Without stop loss, we can't do trade. Even though we have to save our capital, 20% stop loss we have to do in the long term. Avoid over trading, be patient, and discipline. Very, very important. Tools and resources. Trading apps, everyone knows that Zerodha, Grow, Upstocks. In the rural side, people choose Grow. In urban side, Zerodha. Financial News, Money Control, Economic Times. These are the newspapers. Stock screeners, screener.in, Ticket Tape, Ticker Tape. Learning, Zerodha, Varsity, YouTube's books. So many things are there. Case study. Case study from tips to discipline. Meena, a 28-year-old, started trading based on TV tips, faced 1.5 lakh loss. Took a course, learned fundamentals, shifted to SIPs and quality stocks. We are talking here, SIP means not a mutual fund, we are talking about the equity. The equity which we have, the price when goes down, we have to buy, and it goes up, we have to sell.
Now see, steady growth and peace of mind. That is our key mantra. There are a lot of case studies of Arjun, Ravi. Just I have mentioned earlier, Arjun, a 30-year-old boy, invested in the penny stocks. Penny stocks means the 30 paisa, 40 paisa stocks based on tips. Faced losses, then shifted to blue chip and index funds. Achieved a steady returns and peace of mind. So these are the common mistakes. Don't follow blindly, chase big profits, trading without plan. Any questions and answers? Let me know. Shares is like getting a profit from consistent. Baswant, do you have any questions? Mhm. Correct. That is called fundamental analysis. Fundamental means what company does, who is the company management. That is called the fundamental analysis of that, and the price action movements, what company does, what is quarterly result. हे सर्व फंडामेंटल मध्ये येतं. आणि आपण टेक्निकल अनालिसिस हे करतो, की कंपनीचं एखाद्या वेळेस डिमांड एंड सप्लाय किती आहे?